नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणावरती कारवाई। शहरातील अन्य डीपी रस्त्यांवरही महानगरपालिकेच्या वतीने हातोडा चालणार। तर कर्करोग रुग्णांच्या जीवनातील आशेचा किरण, शासकीय कर्करोग रुग्णालयाचा सेवा आणि उपचाराचा वाढता लौकिक। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली आहे। यावेळी मोठा फौज फाटांसह बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अनधिकृत अतिक्रमण विरोधात मनपाची मोहीम सुरूच राहणार असून त्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देखील देण्यात आलाय। महानगरपालिकेच्या वतीने अनेक दिवसांचा खंड काळानंतर शहरातील विकास आराखड्यातील बाधित अतिक्रमणावरती कारवाईला सुरुवाती बुधवार रोजी करण्यात आली आहे। सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर आणि गजानन मंदिर ते सुदगिरणी चौक ते उस्मानपुरा भाजीवालीबाई मंडी असा 80 ते 120 फूट मंजूर विकास आराखड्यातील रस्त्यावरती बाधित अनधिकृत अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने रहदारी व वाहतूक कोंडी पार्किंगची समस्या निर्माण झाली होती। मंजूर विकास आराखड्यानुसार सदर अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली होती। चिकलठाणा, पडेगाव, मिठमिठा, जळगाव रोड, मुकुंदवाडी आदी भागात महानगरपालिकेच्या वतीने जोरदार कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर कारवाईला ब्रेक लागला। बुधवारी महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक प्रमुख संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, मनपा कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा मोठा फौज फाटा घेऊन सेवन हिल रस्त्यावरती पोहोचले आणि कारवाईला सुरुवात करण्यात आली। सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील फुटपाथावरती लगत असलेल्या अनधिकृत बांधकाम, शेड, रस्त्यावरती बसलेले मडकेवाली आदींचे अतिक्रमणे काढण्यात आले। पकडलेला आहे, कारवाई होणार आहे आणि आजची जी आपली कारवाई ती आम्ही मुख्यत्वे सेवन हिल्स ब्रिज पासून ते भाजीवालीबाई पुतळ्यापर्यंत करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आम्ही यापूर्वी येथील सर्व लोकांना मार्किंग करून दिलेली होती, त्यांना नोटिसेस इश्यू केलेल्या होत्या आणि नम्र आवाहन पण केलं होतं की त्यांनी कुठलीही स्वतःचं नुकसान न करू देता त्या तात्काळ ते काढून घ्यावं। पण आज आपण बघितलं की रस्त्यावरती आल्यानंतर अद्यापपर्यंत कोणीही मोठ्या प्रमाणात ते काढले गेलेले नाहीये। तर माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की आपण तात्काळ जे काही आपल्या असतील त्या मालमत्ता ज्या बाधित होऊ शकतील, ज्या विना परवानगी महानगरपालिकेच्या कुठल्याही परवानगीशिवाय उभा केलेल्या आहेत, त्या कुठल्याही त्यांनी स्वतःहून काढून घ्यावा, अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने त्या काढून घेण्यात येईल आणि त्याचं आर्थिक नुकसान त्यांना होऊ शकेल। कारवाईचा पुढचा टप्पा हा भाजीवालीबाई चौक पासून आनंद गाडे चौक आणि आनंद गाडे चौक पासून ते तथागत कॉलनी या कालावधीपर्यंत तो करणार आहोत। हो, निश्चितपणे आता आम्ही जे 9 रस्ते निश्चित केलेले होते त्यातल्या 4 रस्त्यांवर कारवाई ही झालेली आहे। 5 रस्ते बाकी आहेत, तर यानंतर निरंतरपणे ती कारवाई आम्ही पोलीस विभागाच्या सहकार्याने करणार आहोत। एप्रिल महिन्याच्या अखेरीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटा वाढत असून दिवसा तसेच रात्रीचं तापमानही लक्षणीयरित्या वाढलंय। त्यामुळे नागरिकांना विविध आरोग्य समस्यांना सामोरं जावं लागत असून उष्माघाता सदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचं निदर्शनास येत आहे। त्यामुळे दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं, पुरेसं पाणी व द्रव्य पदार्थांचं सेवन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून ग्रामीण भागात तिचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे। दुपारच्या वेळेत नागरिकांची वर्दळ कमी झाली असून आवश्यक कामांशिवाय बाहेर पडणं टाळलं जात आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना: दुपारी 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं, पुरेसं पाणी व द्रव्य पदार्थांचं सेवन करावं, हलका व पचायला सोपा आहार घ्यावा, डोक्यावरती टोपी, ओढणी, छत्रीचा वापर करावा। लहान मुले, वृद्ध व गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी। उष्माघाताची लक्षणे, चक्कर येणे, मळमळ, घाम जास्त येणे किंवा घाम बंद होणे असं दिसल्यास त्वरित नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रात जावं।
नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्वतःचं व कुटुंबियांचं आरोग्य सुरक्षित ठेवावं, असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केलं आहे. सिडको वाळूज महानगर परिसर छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित झाला असून या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवरती पायाभूत सुविधा तातडीने विकसित करणं आवश्यक आहे. यासाठी विकास आराखड्यांसह निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास विभागाकडे त्वरित सादर करावा, असे निर्देश नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांनी दिले आहेत. सिडको वाळूज महानगर परिसराच्या विकासासंदर्भात मुंबई येथे असीम कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस छत्रपती संभाजीनगर येथून विभागीय आयुक्त जी श्रीकांत, महानगरपालिका विकास प्राधिकरणाचे महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सह आयुक्त तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी गुप्ता यांनी वाळूज महानगर परिसराचा नकाशाद्वारे आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की वडगाव, कुलाटी, वाळूज आणि बजाजनगर या भागांमध्ये वाढत्या लोकसंख्येला रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुनियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यासोबतच आवश्यक पाणी पुरवठा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा सुनियोजित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने सविस्तर विकास आराखडा तयार करावा. या आराखड्यासोबतच आवश्यक निधीचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असंही त्यांनी निर्देश दिले. तसेच या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांनी सातत्याने पाठपुरावा करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी वाळूज परिसरातील मोठ्या प्रमाणावरती साचणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाकडेही लक्ष वेधलं. पायाभूत सुविधा विकासासोबतच कचरा व्यवस्थापनाचं योग्य नियोजन करणं अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पोलीस दलातील महिला अधिकारी आणि अंमलदार यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांचा समतोल राखताना मोठ्या मानसिक व शारीरिक तणावाला सामोरं जावं लागतं. हा तणाव केवळ वैयक्तिक नसून त्याचा परिणाम कार्यक्षमतेवरही देखील होतो. हीच बाब लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे वीरेंद्र मिश्र यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कैलाश शिल्प सभागृह येथे भव्य तणाव मुक्ती विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन पोलीस कल्याण शाखेतर्फे करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्यात्या म्हणून प्रसिद्ध समुपदेशक आणि तज्ज्ञ डॉक्टर अरुंधती भालेराव उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्षपद अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी भूषवलं. डॉक्टर अरुंधती भालेराव यांचं वैज्ञानिक मार्गदर्शन करताना यांनी सांगितलं की तणाव मुक्तीकडे केवळ आध्यात्मिक नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणं कसं गरजेचं आहे हे पटवून दिलं. मेंदूतील हॅपी हार्मोन्स कशा प्रकारे कार्यान्वित होतात हे त्यांनी विविध उपक्रमातून स्पष्ट केलं. तसेच केवळ व्याख्यान न देता छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून त्यांनी महिला पोलीस अंमलदारांचा सहभाग मिळवला. अन्नपूर्णा सिंह यांनी महिला पोलिसांच्या दुहेरी जबाबदारीवरती अत्यंत प्रभावी भाष्य केलं. पोलीस दलात काम करणाऱ्या महिला या मल्टीटास्कर असतात. घर आणि ड्युटी अशा दोन आघाड्यांवरती लढताना अनेकदा स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. परंतु जर आपण वेळेचं काटेकोर व्यवस्थापन आणि योग्य संवाद कौशल्य आत्मसात केले तर हा तणाव आपण संधीत रूपांतरित करू शकतो. आपल्यातील स्त्री शक्तीचा वापर करून ड्युटी करत असताना संवेदनशील आणि कणखर कसं राहावं याचं नियोजन करणं ही काळाची गरज आहे, असंही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक आरती पवार, प्रभारी पोलीस अधीक्षक गृह राजेंद्र बनसोडे, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, राखीव पोलीस निरीक्षक अण्णासाहेब वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांनी केला असून यावेळी जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे आणि शाखांमधील सुमारे 60 ते 70 महिला अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एअरपोर्ट पोहोचलात? हो अंजली, एअरपोर्टवर माझी बॅग चोरीला गेली. बोर्डिंग पास, क्रेडिट कार्ड, पैसे सगळं काही गेलं. ओ नो, आता तू लवकर $2000 ट्रान्सफर कर. मी दुसरे तिकीट काढून इंडिया येईन तर परत करून टाकीन. पण बेबी, इतक्या पैशात तर मी फ्लाईट पकडून तुझ्याकडे कॅनडाला जाऊ शकते. बेब, स्टॉप किडिंग. मी इथे अडकलोय. हो, पण मी नाही अडकणार. लव्हचा लॉलीपॉप दाखवून कोणी पैसे मागेल तर इमोशनल नाही, सायबर स्मार्ट बना. फसव्या प्रोफाईलची तक्रार इथे करा.
थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ₹20,000? स्कॅमची चाहूल. तू कोण? मी तो जो तुला या स्कॅमची रेसिपी सांगणार आहे. कशी? सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेले छोटे छोटे काम देईन. व्हिडिओ पहा, फॉर्म भरा, सुरुवातीला पैसे पण देईन. असं? आता टाकीन लालचचे मी. तुला सांगेन एक डिग्री घे, आणखी जास्त कमाई होईल. डिग्रीच्या बदल्यात तुझ्याकडून वसूल करीन भरपूर पैसे. डिग्रीच्या बदल्यात पैसे देणे काय वाईट आहे? वाईट माझ्यामध्ये आहे ताई, कारण ती डिग्री असेल खोटी, तुझा किस्सा होईल रिकामा. मॅडम जी, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण घर बसल्या पैसे कमवण्याचा वादा करून पूर्ण नुकसान करून टाकतो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. केवळ मराठवाडा विभागातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भ भागातील कर्करोग रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाने दर्जेदार व सुलभ उपचार देऊन लौकिक प्राप्त केलाय. कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णांना हे रुग्णालय म्हणजे आशेचा किरण होय. स्थापनेपासूनच आतापर्यंत लाखो रुग्णांना सेवा देऊन या रुग्णालयाने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केलाय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सन 1984 मध्ये किरणोपचार विभागाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाच्या पुढाकारातून या रुग्णालयाचा सातत्याने विस्तार होत आहे. ते आज अत्याधुनिक सुविधा असलेले महत्त्वाचे कर्करोग उपचार केंद्र बनलंय. सन 2008 मध्ये महाराष्ट्र शासनाने या रुग्णालयाला मान्यता देत बांधकामास सुरुवात करायला लावली. यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. पुढे सन 2011 मध्ये शासन निर्णयानुसार वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व प्रशासकीय कर्मचाऱ्यांची 359 पदे मंजूर करण्यात आली. दिनांक 21 सप्टेंबर 2012 रोजी रुग्णालयाला अधिकृत शुभारंभ झाला. येथे पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, रेडिओ डायग्नोसिस यासह 100 खाटांची व्यवस्था, 4 शस्त्रक्रिया कक्ष, केमोथेरपी व किरणोपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सिटी सिम्युलेटर, ब्रॅफ्री थेरपी व लिनियर ऍक्सेलरेटर यासारखी अत्याधुनिक यंत्रसामग्री ही उपलब्ध झाली. सन 2015 मध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांच्याशी डॉक्टर कैलाश शर्मा, शैक्षणिक संचालक टाटा रुग्णालय मुंबई यांच्या समन्वयाने सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत टाटा रुग्णालय मुंबईद्वारे भाबाट्रॉन 2 यंत्र देण्यात आलं. त्यामुळे उपचाराची प्रतीक्षा कमी झाली आणि मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या घटली. सन 2016 मध्ये या रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्था म्हणून दर्जा मिळाला. पुढे केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने 97 कोटींचा निधी मंजुरी मिळून सुविधांचा विस्तार करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातही प्रगती करत 2018 मध्ये MD रेडिओथेरपी आणि सन 2020 मध्ये MCH सर्जिकल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. सन 2021 पासून DM पेडियाट्रिक टेक्नॉलॉजी आणि MRI सुविधा सुरू झाली. सन 2024 मध्ये 4 विषयामध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू झाले. 2025 मध्ये रोबोटिक सर्जरी युनिट, 128 लाईट सिटी स्कॅन व पॉलिएटिव्ह मेडिसिन विभाग सुरू करण्यात आला. दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी विस्तारित इमारतीचं उद्घाटन आरोग्य केंद्रीय मंत्री JP नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय आरोग्य अधिकारी व शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. यामध्ये 300 खाटा, नवीन IPD वॉर्ड, डे केअर सुविधा तसेच डिजिटल मॅमोग्राफीची सुविधा सुरू झाली. सध्या रुग्णालयामध्ये मेडिकल, सर्जिकल, हेड अँड नेक, गायनोकॉलॉजिस्ट, पेडियाट्रिक, रेडिएशन टेक्नॉलॉजीसह विविध विभाग कार्यरत आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात कर्करोग जनजागृती व स्क्रीनिंग मोहिमा राबवल्या जात आहे. आयुष्यमान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजनांमुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रुग्ण व नातेवाईकांसाठी निवास, भोजन व इतर सुविधा पुरवल्या जात आहेत.
या रुग्णालयातील सद्य परिस्थितीतील सोयी सुविधा व भविष्यातील प्रिव्हेंटिव्ह टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम, मॉलिक्युलर प्रयोगशाळा व बोन मॅरो ट्रान्सप्लांट युनिट सुरू करण्याकरिता सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये धीरज कुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व आयुष आणि संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत मंजूर असलेल्या 719 पदांपैकी 529 पदे कार्यरत असून 190 पदे रिक्त आहेत. तरीही छत्रपती संभाजीनगर येथील हे शासकीय कर्करोग रुग्णालय मराठवाड्यासह राज्यातील रुग्णांसाठी जीवनदायी ठरत असून अत्याधुनिक उपचार, शैक्षणिक प्रगती आणि व्यापक सेवा यामुळे त्याची ओळख अधिक बळकट होत आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा आणि विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी व्हावी म्हणून स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या प्रकल्पाअंतर्गत गुणवत्तेची पंचसूत्री या उपक्रमात इयत्ता 7वी मधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट स्टुडंट मुख्य परीक्षांचं आयोजन सावित्री एज्युकेशन कंट्रोल रूम, मौलाना अबुल कलाम आझाद रिसर्च सेंटर येथे करण्यात आलं होतं. या परीक्षेसाठी माहे नोव्हेंबर 2025 मध्ये जनरल मॅनेजर, विज्ञान, बुद्धिमत्ता, गणित आणि इंग्रजी या विषयावरती एक 1400 प्रश्नांची क्वेश्चन बँक इयत्ता 7वी मधील सर्व विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली होती. शिक्षक प्रत्येक दिवशी 15 प्रश्नांची तयारी करून घेत होते. यासोबतच पालक सुद्धा आपल्या पाल्याची घरी तयारी करून घेत होते. या विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरती प्रथमतः चाळणी परीक्षा दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आली होती. ही परीक्षा 1350 विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेमधून प्रत्येक शाळेतील विद्यार्थी पटसंख्येच्या टॉप 10% गुणानुक्रमे 152 विद्यार्थी निवडले होते. या 152 विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 95 विद्यार्थी मराठी व 57 विद्यार्थी उर्दू माध्यमाचे होते. त्यापैकी सदर परीक्षेचं नियोजन हे राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षेसारखंच केलं गेलं होतं. प्रश्नपत्रिका ABCD अशा वेगवेगळ्या काढण्यात आल्या होत्या. या परीक्षेमधून टॉप 10 विद्यार्थी निवडले जाणार असून या विद्यार्थ्यांची नामांकित वैज्ञानिक संस्थांना म्हणजेच इस्रोला भेट घडवून आणली जाणार आहे. या परीक्षेला अमोल येडगे आयुक्त यांनी भेट दिली. या परीक्षेचं नियोजन अंकुश पांढरे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे आणि ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी केला. परीक्षा यशस्वी होण्यासाठी इम्रान खान, अन्सारी फहिमुद्दीन, साकिब शेख, मनीषा सुरडकर, सारिका थोरात व भीमा हिवराळे तसेच सतीश भाले आणि योगेश जडे यांनी प्रयत्न केले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेमार्फत शहरातील रस्त्यांच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर सोमवारपासून सुरू झालेल्या या कारवाईमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत असून स्वच्छतेला देखील चालना मिळत आहे. शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होतात. तसेच स्वच्छता मोहिमेत अडथळा येतो. याशिवाय या वाहनांवरती साचणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात वाढ होते. या पार्श्वभूमीवरती मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि यांत्रिकी विभागाचे प्रमुख अनिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली 3 पथके तयार करून कारवाई सुरू करण्यात आली. या पथकामध्ये यांत्रिकी विभाग, अतिक्रमण विभाग, स्वच्छता विभाग, पोलीस विभाग यांचा समावेश असून संबंधित इमारत निरीक्षक आणि नागरी मित्र पथकाचे माजी सैनिक यांनी देखील सहभाग घेतला. शहरातील जालना रोड, बीड बायपास रोड, VIP रोड, रेल्वे स्टेशन रोड, सुतारवाडी चौक आदी प्रमुख मार्गांवरती ही कारवाई सुरू आहे. या मोहिमेत दुचाकीसाठी 1000 रुपये, 3 चाकीसाठी 2000, 4 चाकी कार, जीप, टेम्पोसाठी 5000, मिनी ट्रक आणि ट्रॅक्टरसाठी 10,000 तर जड वाहनांसाठी 20,000 रुपये दंड असा आकारण्यात येतोय. सदर दंड मनपा सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक 927 दिनांक 12 फेब्रुवारी 2019 नुसार लागू आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 27 एप्रिल रोजी 9 वाहनांवरती स्पॉट फाईन करण्यात आला असून या 13 वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच दिनांक 28 एप्रिल रोजी 12 वाहनांवरती स्पॉट फाईन करून 15 वाहने जप्त करण्यात आली आहे. जप्त वाहनांच्या मालकांनी तात्काळ दंड भरून आपली वाहने ताब्यात घ्यावी, अन्यथा पुढील काही दिवसात संबंधित वाहनांना स्क्रॅप करून लिलाव करण्यात येईल. रस्त्याच्या कडेला बेवारस वाहने सोडू नयेत, अन्यथा अशा प्रकारची कारवाई सातत्याने करण्यात येईल असं आवाहन छत्रपती संभाजीनगर महापालिका यांनी केलं आहे. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरती डॉक्टर वैशाली संतोष देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 एप्रिल रोजी त्यांनी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य तसेच विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर पंकजा वाघमारे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. डॉक्टर वैशाली देशमुख महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांची प्रथम नियुक्ती 2006 मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून झाली असून त्यांना एकूण 24 वर्षांच्या अध्यापनाचा अनुभव आहे.
डॉक्टर देशमुख या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या युवक महोत्सव सांस्कृतिक समितीवरती सदस्य तसेच संगीत विषयासाठी संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 6 विद्यार्थ्यांनी पीएचडी कार्य पूर्ण केलंय. त्यांचे संगीत क्षेत्रात मोठे योगदान असून त्या गान सरस्वती किशोरीताई आमोणकर आणि डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या शिष्य असून त्यांनी संपूर्ण भारतभर आणि जागतिक संगीत क्षेत्रात कार्य केलंय. त्यांनी नुकतंच आंतरराष्ट्रीय तानसेन संगीत महोत्सव ग्वाल्हेर व हरिवल्लभ संगीत महोत्सव जालंधर या ठिकाणी गायनाचं सादरीकरण केलं. त्यांच्या या ज्ञानाचा व अनुभवाचा महाविद्यालयाच्या विकासासाठी नक्कीच उपयोग होईल. त्यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक तथा भारतीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉक्टर पंकजा वाघमारे, महाविद्यालयातील अध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील अतिक्रमणावरती कारवाई. शहरातील अन्य डीपी रस्त्यांवरही महानगरपालिकेच्या वतीने हातोडा चालणार. तर कर्करोग रुग्णांच्या जीवनातील आशेचा किरण. शासकीय कर्करोग रुग्णालयाचा सेवा आणि उपचाराचा वाढता लौकिक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.